नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत डिजिटल प्रोडक्ट बिझनेस आहे त्याबद्दल तुम्हाला खूप प्रश्न पडत असतात की डिजिटल प्रोडक्ट म्हणजे नक्की काय असतं, डिजिटल प्रोडक्ट नक्की कसं बनवलं जातं, ते मी करू शकतो का, हे डिजिटल प्रोडक्ट स्टुडंट करू शकतात का, हाऊसवाईफ करू शकते का, जॉबवाले लोक करू शकतात का, असे 50 पेक्षा जास्त प्रश्न आहेत। त्याची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। त्याच्यासोबतच मित्रांनो, तुम्हाला डिजिटल प्रोडक्ट बिझनेस याच्याबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्यासोबतच या व्हिडिओला लाईक देखील करा। चला मित्रांनो, संपूर्ण माहिती समजून घेऊया आणि कम्प्युटर स्क्रीनकडे वळूया। जसं तुम्हाला आता इथे दिसत असेल, सुरुवातीचे बेसिक प्रश्न आहेत ते आपण इथे पाहणार आहोत। तर ते कोणते प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता। इथे मी तुम्हाला 10 प्रश्न दिलेले आहेत। एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी नीट पद्धतीने आता देणार आहे। पहिला प्रश्न आहे, डिजिटल प्रोडक्ट बिझनेस म्हणजे नक्की काय? तर मित्रांनो, डिजिटल प्रोडक्ट बिझनेस म्हणजे काय असतो ते तुम्हाला सांगतो। तुम्हाला इथे बघा दिसत असेल, माझ्या हातामध्ये एक माईकचा बॉक्स आहे, बरोबर। हे काय आहे? एक फिजिकल प्रोडक्ट आहे। जर नीट बघायला गेलं तर हे एक फिजिकल प्रोडक्ट आहे। पण जर आता तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात, युट्यूबला बघत असाल, कदाचित इंस्टाग्रामला बघत असाल, कोणत्या तरी प्लॅटफॉर्म वरती बघताय, बरोबर। तुम्ही मला नुसतं बघू शकताय, पुढे मागे पुढे हा व्हिडिओ वळवू शकताय, अजून काय करू शकताय का? काहीच नाही। सो थोडक्यात सांगायचं म्हणजे डिजिटल प्रोडक्ट कशाला म्हणतात माहितीये का? जे डिजिटल प्रोडक्ट असतं म्हणजे डिजिटल फॉर्मॅटमध्ये असतं, फिजिकल नसतं। हे कसं झालं? फिजिकल ही गोष्ट सोडून जे पण असतं त्याला डिजिटल प्रोडक्ट असे म्हणतात। एवढी कन्सेप्ट डोक्यामध्ये ठेवा, ओके। आता आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे। दुसरा प्रश्न आहे, हे बिझनेस ऑनलाईन कसे चालते? सो मित्रांनो, हा बिझनेस ऑनलाईन कसा चालतो ते तुम्हाला सांगतो। पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला याच्यासाठी एक कोणता तरी एक टॉपिक निवडावा लागतो। एक चांगला टॉपिक निवडल्यानंतर त्याचं ईबुक वगैरे बनवावं लागतं। ते एकदा बनवलं तुम्ही छान पद्धतीने की तुम्ही त्याला सेल करू शकता। सो प्रॉपर पद्धतीने हा सगळा बिझनेस ऑनलाईनच असतो, एवढं लक्षात ठेवा। आता आपण जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे। तिसरा प्रश्न, फिजिकल प्रोडक्ट पेक्षा डिजिटल प्रोडक्ट का चांगलं आहे? सो मित्रांनो, फिजिकल प्रोडक्ट पेक्षा डिजिटल प्रोडक्ट का चांगलं आहे हे तुम्हाला सांगतो। तुम्ही बघितलं असाल, एक दुकानदार असतो, त्याच्या दुकानामध्ये हजारोपेक्षा जास्त प्रोडक्ट असतात, बरोबर। आणि त्या प्रोडक्ट वरती तो एक प्रोडक्ट आहे ते विकत असतो। त्या प्रोडक्ट वरती त्याला 30 ते 40% फक्त मार्जिन भेटतं। त्याच्यासोबत स्टाफ ठेवावा लागतो, त्या रूमचं भाडं द्यावं लागतं, त्यानंतर अजून वेगवेगळे एक्सपेन्सेस असतात आणि असं त्याला एवढा खर्च येत असतो आणि मार्जिन खूप कमी भेटत असतं। पण डिजिटल प्रोडक्ट बिझनेसमध्ये जर तुम्ही बघायला गेलं मित्रांनो, तर याच्यामध्ये तुम्हाला 90% पेक्षा जास्त प्रॉफिट मार्जिन भेटतं, हे लक्षात नक्की ठेवा। त्यामुळे डिजिटल प्रोडक्ट बिझनेस आहे तो एकदम बेस्ट आहे। चौथा प्रश्न आहे, यात सुरुवात करण्यासाठी किती पैसे लागतात? आता बघा, डिजिटल प्रोडक्ट बिझनेस तुम्हाला चालू करायचा आहे, सुरुवात करायची आहे, तर याच्यामध्ये 0 रुपीज लागतात, 1ही रुपया लागत नाही। फक्त तुमच्याकडे एक चांगला टॉपिक असला पाहिजे। आता आपण बोलूया 5व्या प्रश्नाकडे, ज्याचं नाव आहे, मोबाईल वरूनच हा बिझनेस करता येतो का? तर यस, नक्कीच मित्रांनो, हा संपूर्ण बिझनेस आहे तुम्ही मोबाईल वरती करू शकता। तुमच्याकडे एक चांगला अँड्रॉइड मोबाईल पाहिजे, चांगलं वायफाय किंवा इंटरनेट पाहिजे आणि दररोज एक तास किंवा अर्धा तास वेळ पाहिजे। तुम्ही स्वतःचा डिजिटल प्रोडक्ट बिझनेस आहे तो चांगल्या पद्धतीने रन करू शकता। आता 6वा प्रश्न आहे, लॅपटॉप असणे आवश्यक आहे का? तर मित्रांनो, तुमच्याकडे लॅपटॉप जरी नसेल तरी देखील चालेल, तुम्ही हा संपूर्ण बिझनेस ऑनलाईन मोबाईल वरती करू शकता, ओके। त्यानंतर 7वा प्रश्न आहे, टेक्निकल नॉलेज लागते का? तर मित्रांनो, या बिझनेससाठी कोणत्याही टेक्निकल नॉलेजची अजिबात गरज पडणार नाहीये, ओके। 8वा प्रश्न आहे, इंग्लिश येणे गरजेचं आहे का? बघा, मी स्पष्ट आपल्या बोली भाषेत मराठी भाषेमध्ये मी बोलत आहे आणि तुम्हाला हे सगळं शिकवतोय, त्यामुळे यात कोणत्याही प्रकारची इंग्लिशची आवश्यकता नाही। तुम्ही मराठी भाषेमध्ये हा संपूर्ण बिझनेस आहे तो करू शकता। 9वा प्रश्न आहे, मराठी हिंदीमध्ये डिजिटल प्रोडक्ट चालतो का? मित्रांनो, मी स्वतः डिजिटल प्रोडक्ट बनवतोय, तो सेल करतोय, त्याच्यामधून चांगले महिन्याला लाखो रुपये कमवत आहे आणि ते प्रोडक्ट तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मराठीमध्ये आहे। त्यामुळे हा संपूर्ण डिजिटल प्रोडक्ट बिझनेस आहे तो मराठी आणि हिंदी भाषेमध्ये तुम्ही चालवू शकता। त्याच्यासोबतच आता 10वा प्रश्न आहे, स्टुडंट हे करू शकतात का? तर मित्रांनो, तुम्ही जर स्टुडंट असाल तर नक्कीच तुम्ही हे करू शकता। स्टुडंट असाल तरी देखील तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि तुम्ही स्वतः डिजिटल प्रोडक्ट बनवून चांगले पैसे देखील कमवणार आहात। मित्रांनो, आता पहिले 10 प्रश्न तर आता आपण बघितलेले आहेत। आता पुढचे जे 20 प्रश्न आहेत ते देखील बघून घेऊया। सो पुढचे प्रश्न आहेत डिजिटल प्रोडक्ट क्रिएशन संबंधी प्रश्न उत्तरे। तर त्याच्यामध्ये कोणते प्रश्न आहेत ते एकदा बघूया।
सो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे डिजिटल प्रोडक्ट म्हणजे नेमकं काय काय असू शकतं. तर मित्रांनो, डिजिटल प्रोडक्ट म्हणजे तुमच्या मोबाईलच्या, तुमच्या लॅपटॉपच्या ज्या ऍप्लिकेशन असतात, ज्या PDF असतात, ज्या व्हिडिओज असतात, ते संपूर्ण डिजिटल प्रोडक्टच असतात. त्यामुळे टेम्पलेट्स असतील, वर्कफ्लो असतील, सर्व डिजिटल प्रोडक्टच आहेत. त्यामुळे कोणतंही तुमच्याकडे PDF असेल, व्हिडिओ असेल, तो तुम्ही संपूर्णपणे सेल करू शकता. ओके, सो डोंट वरी, तुम्ही डिजिटल प्रोडक्ट बनवून सेल करायला तयार आहात. ओके, त्यानंतर आहे मी स्वतः प्रोडक्ट बनवू शकतो का. 12वा प्रश्न आहे, मी स्वतः डिजिटल प्रोडक्ट बनवू शकतो का. तर मित्रांनो, त्याचं उत्तर आहे हो, तुम्ही स्वतः डिजिटल प्रोडक्ट बनवून चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता. 13वा प्रश्न आहे, माझ्याकडे नॉलेज नसेल तर काय करायचं. मित्रांनो, तुमच्याकडे जर नॉलेज नसेल तर तुम्ही कोणतंही एक ट्रेंडिंगला चालणारा जो टॉपिक आहे, जो आत्ता गुगलला ट्रेंडला चाललाय, त्याच्यावरती डिजिटल प्रोडक्ट बनवू शकता, जे जास्तीत जास्त सेल होईल. आणि ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे, सो डोंट वरी. 14वा प्रश्न आहे, AI वापरून डिजिटल प्रोडक्ट बनवता येतो का. तर मित्रांनो, आपला 99% हा जो काम आहे तो AIच आपलं करणार आहे, एवढं लक्षात ठेवा. डिजिटल प्रोडक्टचा कव्हर बनवणं, डिजिटल प्रोडक्ट बनवणं, डिजिटल प्रोडक्टसाठी आयडिया काढणं, त्याचे लँडिंग पेज बनवणं, आपल्याला सोशल मीडियावरून ट्रॅफिक पाहिजे त्याचं कंटेंट बनवणं, हे सगळं आपल्याला AIच करून देणार आहे, एवढं लक्षात ठेवा. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या द्वारे तुम्ही खूप पुढे जाता. त्यामुळे AIचा वापर आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. आपला 90% जो वेळ आहे तो संपूर्ण वाचणार आहे. त्यामुळे AI खूप महत्वाचा आहे. आता त्याच्या पुढचा आहे प्रश्न 15वा, कोर्स, ई-बुक, PDF, टेम्पलेट यामध्ये काय फरक आहे. तर मित्रांनो, कोर्स असतो तो पूर्ण व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये असतो. PDF असते ते पूर्ण PDF फॉर्मॅटमध्ये असते, म्हणजे ई-बुक असते ती. त्यानंतर जे टेम्पलेट्स असतात ते वेगवेगळे टेम्पलेट्स असतात. सो हे वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत डिजिटल प्रोडक्टचे. ओके, 16वा प्रश्न आहे, व्हिडिओ कोर्स बनवताना फेस दाखवावा लागतो का. मित्रांनो, हा संपूर्ण प्रश्न तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला जर फेस दाखवायचा असेल तर दाखवू शकता, किंवा फेस न दाखवता हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही कोर्स किंवा व्हिडिओ तुमचा फेसद्वारे देखील तयार करू शकता. विदाऊट फेस बनवला तरी देखील चालणार आहे, फेस बनवला तरी देखील चालणार आहे, हे तुमच्यावरती डिपेंड आहे. त्यानंतर 17वा प्रश्न आहे, स्क्रीन रेकॉर्ड करून कोर्स बनवता येतो का. सो स्क्रीन रेकॉर्ड करून आपल्याला संपूर्ण कोर्स आहे तो बनवता येतो, सो डोंट वरी. ओके, त्यानंतर 18वा प्रश्न आहे, कॉन्टेंट चोरी होण्याची भीती असते का. सो मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा, मोठे मोठे मूवीज आहेत, त्यानंतर मोठमोठ्या वेब सिरीज आहेत, त्या तर बघा पायरसी होतातच, बरोबर. त्या पद्धतीने आपलं सुद्धा कॉन्टेंट पायरसी होऊ शकतं. त्यामुळे आपण DMCA जो ऍक्ट आहे तो आपण वापरू शकतो आणि आपल्या कॉन्टेंटला प्रोटेक्ट देखील करू शकतो. ते जर करायचं असेल तर मी तुम्हाला संपूर्ण सांगेन, तुम्ही खाली युट्यूबच्या व्हिडिओमध्ये येथे कमेंट करू शकता. त्यानंतर 19वा प्रश्न आहे, कॉपीराइट कसं प्रोटेक्ट करायचं. सो जसं मी तुम्हाला सांगितलं, DMCA जो ऍक्ट असतो त्याच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या कॉन्टेंटला प्रोटेक्ट करू शकता. 20वा प्रश्न आहे, एकच प्रोडक्ट पुरेसा आहे का. तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एक मराठी भाषेमध्ये म्हण आहे, ती म्हणजे एक ना भाराभर चिंध्या, एक ना धड भाराभर चिंध्या, अशी एक मराठीमध्ये म्हण आहे. त्याप्रमाणे तुम्ही जर वेगवेगळे डिजिटल प्रोडक्ट बनवले आणि त्याच्यावरती काम करत बसला तर काहीही फायदा होणार नाही. त्यामुळे एकच डिजिटल प्रोडक्ट तुम्हाला निवडायचं आहे, त्याच्यावरती काम करायचं आहे आणि त्यालाच पुढे घेऊन जायचंय आणि त्यामधूनच पैसे कमवायचे आहेत. त्यामुळे एकच डिजिटल प्रोडक्ट निवडा. त्याच्यानंतर आता पुढचे प्रश्न चालू होतात, जसे की सेलिंग आणि मार्केटिंग प्रश्न उत्तर आहेत. त्यामध्ये कोणकोणते प्रश्न आहेत ते आपण एकदा बघून घेऊया. सो याच्यामध्ये बघायला गेला मित्रांनो, तर 21वा प्रश्न आहे, डिजिटल प्रोडक्ट विकायचा कुठे. तर मित्रांनो, तुमचा जो डिजिटल प्रोडक्ट तुम्ही बनवाल तो जर संपूर्ण तुम्हाला विकायचा असेल तर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून खूप चांगल्या पद्धतीने सेल्स आणू शकता. त्यामुळे सोशल मीडियाचा नक्की वापर करा. 22वा प्रश्न आहे, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप वरून विक्री होते का. तर हो, नक्कीच मित्रांनो, इंस्टाग्राम वरून जास्तीत जास्त सेल्स येतात, कारण माझ्याकडे त्या टेक्निक्स आहेत आणि त्या टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने सेल आणायचा. व्हॉट्सअप वरून देखील सेल्स होतात, फेसबुक वरून तर सगळ्यात जास्त सेल्स येतात. त्यामुळे हा सोशल मीडिया आपल्यासाठी खूप मोठं वरदान ठरणार आहे. पुढचा प्रश्न आहे 23वा, वेबसाईट असणे आवश्यक आहे का. तर अजिबात नाही. तुमच्याकडे वेबसाईट नसेल तरी देखील तुम्ही स्वतःचं डिजिटल प्रोडक्ट बनवून जास्तीत जास्त सेल्स आणू शकता. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं वेबसाईट असणं गरजेचं नाहीये. त्यानंतर प्रश्न आहे 24वा, फनेल म्हणजे नेमकं काय असतं. तर मित्रांनो, फनेल म्हणजे आपण त्याला मराठी भाषेमध्ये म्हणू शकतो एक नरसळ. ओके, तुम्ही बघितलं असेल पेट्रोल पंपावरती किंवा आपल्या घरी जेव्हा आई रॉकेल भरायची,
बाटलीमध्ये, तेव्हा एक असं फनेल असायचं, तुम्हाला असं फनेल दिसत असेल. सो या आकाराचं फनेल असतं आणि त्याच्यामध्ये आपण सर्व गोष्टी ओतायचो, बरोबर. सो त्याच पद्धतीने फनेल म्हणजे काय असतं, आता कोल्ड लीड येते, त्यानंतर आपल्या वेबसाईटवर येते, वेबसाईटवरती आल्यानंतर आपलं कॉन्टेंट बघते, कॉन्टेंट बघितल्यानंतर तिला ते कॉन्टेंट आवडतं, कॉन्टेंट आवडल्यानंतर ते आपल्या लँडिंग पेजवर येते, लँडिंग पेजवरून व्हॉट्सअपमध्ये येते, व्हॉट्सअपमधून आल्यानंतर आपल्याला सेल येतो. सो या सर्व प्रोसेसला फनेल असं म्हणतात. ओके, आणि ही संपूर्ण ऑटोमॅटिक एआयच्या माध्यमातून होते. 25वा प्रश्न आहे, ऑटो सेलिंग म्हणजे काय. ऑटो सेलिंगचा मित्रांनो अर्थ त्या शब्दामध्येच दडलेला आहे. तो अर्थ काय आहे तुम्हाला सांगतो. एआयचा वापर करून स्वतःचा डिजिटल प्रोडक्ट बनवून ऑटोमॅटिक सेल्स आणणे, त्याला ऑटो सेलिंग असे म्हणतात. त्यानंतर 26वा प्रश्न आहे, पेड ऍड शिवाय सेल्स होऊ शकतात का. तर यस मित्रांनो, पेड ऍड जरी तुम्ही चालवल्या नाही तरी देखील तुम्हाला सेल येणार आहेत. कारण माझ्याकडे जी सिक्रेट टेक्निक आहे ती जर तुम्ही वापरली तर तुम्हाला दिवसाला खूप चांगल्या पद्धतीने सेल्स येणार आहे. जर तुमचं 99 रुपयाचं प्रोडक्ट असेल तर दिवसाला तुम्ही कमीत कमी 1000 रुपये तरी कमावणार आहात, हे नक्की लक्षात ठेवा. 27वा प्रश्न आहे, रोज सेल्स येण्यासाठी काय करावं लागतं. रोज जर सेल्स यायचे असतील तुम्हाला तर एआयचा वापर करा, सोशल मीडियाचा वापर करा. ह्या दोन गोष्टीचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त सेल्स आणू शकता. 28वा प्रश्न आहे, फर्स्ट सेल कशी येते. सो फर्स्ट सेल कशी येते बघा, तुम्हाला सांगतो. म्हणजे पहिला आपला डिजिटल प्रोडक्ट आहे तो कधी सेल होतो आणि कधी पैसे येतात आपल्याला. सो डिपेंड आहे की तुम्ही दररोज किती वेळ देताय डिजिटल प्रोडक्टसाठी. दररोज जर 1 तास देत असाल, मी सांगतोय त्याच्या गोष्टी फॉलो करत असाल तर तुम्हाला नक्कीच मित्रांनो फर्स्ट सेल येण्यासाठी जास्तीत जास्त 10 ते 15 दिवस लागणार आहे आणि तुमचा पहिला सेल येणार आहे. ओके, त्यानंतर आहे 29वा प्रश्न, फ्रेंड्स अँड रिलेटिव्हला विकावं लागतं का. तर मित्रांनो, फ्रेंड्सला अजिबात विकायची गरज नाहीये, रिलेटिव्हला देखील अजिबात हे प्रोडक्ट विकायची गरज नाहीये. इथे फक्त प्युअर ऑर्गॅनिक ट्रॅफिक आपलं कामाला येणार आहे आणि तेच लोक तुमचं डिजिटल प्रोडक्ट विकत घेणार आहे. 30वा प्रश्न आहे, ट्रस्ट कशा पद्धतीने बिल्ड करायचा. तर मित्रांनो, तुम्हाला ट्रस्ट जर बिल्ड करायचा असेल, तुमचा ब्रँड चांगला बनवायचा असेल तर सोशल मीडियाचा प्रेझेन्स वाढवणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. असं मी का म्हणतोय ते देखील तुम्हाला सांगतो. कारण कधी सुद्धा जेव्हा तुम्ही कॉन्टेंट बनवता, कॉन्टेंट सोशल मीडियावर ते टाकतात, लोक बघतात, ते बघितल्यानंतर त्यांचा छान वाटतं, त्यांना भारी वाटतं आणि मग ते ट्रस्ट ठेवायला सुरुवात करतात आणि मग तुमचं डिजिटल प्रोडक्ट ते लक्ष देतात. त्यामुळे ट्रस्ट बसण्यासाठी सोशल मिडियाचं कॉन्टेंट बनवणं खूप गरजेचं आहे, हे लक्षात ठेवूनच चालतं. त्यानंतर आहे आता पुढे 4था पॉइंट चालू होतो, पेमेंट अँड टेक्निकल प्रश्न उत्तरे. तर आपण त्याच्याकडे जाऊया आणि तिथून संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आहेत ती समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, सो याच्यामध्ये गेला तर 31 पासून 40 प्रश्न आहेत. सो आपण ते देखील घेणार आहोत. त्याच्या अगोदरच मित्रांनो, मी तुम्हाला एवढं छान पद्धतीनं माहिती देतोय, संपूर्ण माहिती सांगतोय. आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज खाली एक लाईकचं बटन दिलेलं असेल, ते लाईक बटन नक्की दाबा. त्याच्यासोबतच कमेंट दिलेली असेल, त्याच्यामध्ये तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं नक्की तुम्हाला तिथे भेटतील, त्यामुळे कमेंट नक्की करा. आणि इथे एक हाईपचं बटन असेल खाली कुठेतरी, हाईप HYPE, त्यावरती नक्की क्लिक करा जेणेकरून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. ओके, सो आता आपण जाऊया 31व्या प्रश्नावरती, ज्याचं नाव आहे पेमेंट ऍक्सेप्ट करण्यासाठी काय लागते. तर मित्रांनो, पेमेंट ऍक्सेप्ट करण्यासाठी तुमच्याकडे पेमेंट गेटवे असणं गरजेचं आहे आणि तो पेमेंट गेटवे बेस्ट कोणता आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. त्या पेमेंट गेटवेचं बेस्ट नाव आहे सुपर प्रोफाइल. तुम्हाला जर तो पेमेंट गेटवे पाहिजे असेल तर या डिस्क्रिप्शन मध्ये खाली लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही वापरू शकता. एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि बेस्ट आहे. 32वा प्रश्न आहे, आपल्याकडे जीएसटी आवश्यक आहे का. म्हणजे जीएसटी आपल्याकडे असणे गरजेचं आहे का. तर मित्रांनो, अजिबात नाही. तुमच्याकडे जीएसटी नसला तरी देखील चालणार आहे. 33वा प्रश्न आहे, कंपनी रजिस्टर करावी लागते का. अजिबात नाही. तुम्ही कंपनी रजिस्टर केली नाही तरी देखील चालणार आहे. 34वा प्रश्न आहे, रिफंड कसा हँडल करायचा. बघा, समजा एखादा व्यक्ती आला, त्याने तुमचा डिजिटल प्रोडक्ट घेतला आणि तो म्हणला की मला रिफंड पाहिजे. तर खाली एक बटन असतं, त्या बटनवरती तिथे साईडला रिफंडचा ऑप्शन असतो, रिफंड इनिशिएट. त्याच्यावरती जेव्हा क्लिक करता तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमचा रिफंड आहे तो पूर्णपणे रिटर्न जातो. 35वा प्रश्न आहे, पेमेंट फेल झालं तर काय करायचं. बघा, पेमेंट फेल झालं तर समोरच्या व्यक्तीचा नाव, ईमेल ID, फोन नंबर तुमच्याकडे आलेला असतो. ओके, सो त्यांना व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि सांगू शकता तुम्हाला आपली ईबुक आवडलेली आहे, तुम्ही घेण्याचा प्रयत्न देखील करत होता पण ते पूर्णपणे फेल झालेलं आहे, पेमेंट जे करत होता ते. तर तुम्ही परत ट्राय करू शकता आणि पेमेंट करू शकता, जेणेकरून तुमचे जे गेलेले लीड्स आहेत ते परत येतील आणि जास्तीत जास्त सेल्स येतील.
36वा प्रश्न आहे की इंटरनॅशनल पेमेंट्स ऍक्सेप्ट करता येतात का? तर मित्रांनो हो, जो मी तुम्हाला प्लॅटफॉर्म सांगितलेला आहे त्याच्यावरती इंटरनॅशनल पेमेंट तुम्ही घेऊ शकता. जास्तीत जास्त लोक तुमचे जर बाहेरचे असतील, USA, अमेरिका, त्यानंतर बाहेरच्या देशातले असतील, तर ते लोक त्या लिंकवरून US डॉलरमध्ये किंवा वेगवेगळ्या करन्सीमध्ये पेमेंट करू शकतात आणि त्याच्यावरून तुम्ही पेमेंट हे नक्की घेऊ शकता. 37वा प्रश्न आहे इनवॉइस देणे गरजेचे आहे का? तर डिपेंड आहे, तुम्ही जर इनवॉइस दिला तर चांगली गोष्ट आहे, पण जे मी टूल सांगितले सुपर प्रोफाइल नावाचं, त्याच्याकडून ऑटोमॅटिक समोरच्या व्यक्तीला इनवॉइस देतो, त्यामुळे तुम्हाला इनवॉइस देण्याची अजिबात गरज पडणार नाही. 38वा प्रश्न आहे कस्टमर डाटा सेव्ह कसा ठेवायचा? सो कस्टमर डाटा सेव्ह ठेवणं का गरजेचं आहे ते देखील मित्रांनो तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये कस्टमरकडे जो पण डाटा दिलेला आहे किंवा कस्टमरचा, परत प्रश्न घेतो, सॉरी. 38वा प्रश्न आहे कस्टमर डाटा सेव्ह कसा ठेवायचा? तर मित्रांनो मी जे टूल सांगितले सुपर प्रोफाइल, याच्यामध्ये पूर्णपणे कस्टमरचा डाटा आहे तो पूर्णपणे सेव्ह राहतो आणि तो तुमच्याकडेच असतो, बाकी कोणालाही दिसत नाही, त्यामुळे याचं काहीही टेन्शन असणार नाही. 39वा प्रश्न आहे लीगल प्रॉब्लेम येऊ शकतात का? तर मित्रांनो हा प्युअर एक बिझनेस आहे आणि याच्यामध्ये लीगल प्रॉब्लेम कोणत्याही प्रकारचा येत नाही. जर तुम्ही कॉन्टेंट चांगलं बनवत असाल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने सेल येतो आणि तुमचा प्रॉब्लेम कोणताही येत नाही. पण जर तुम्ही अडल्ट कंटेंट बनवत असाल, मूवीज विकत असाल किंवा असं काय करत असाल तर नक्कीच तुम्हाला लीगल प्रॉब्लेम येईल. 40वा प्रश्न आहे स्कॅम पासून कसं वाचायचं? तर बघा, कोणत्याही लिंकवरती अजिबात तुम्हाला क्लिक करायचं नाहीये, तुमचा स्कॅमी प्रोडक्ट बनवायचा प्रयत्न करायचा नाहीये किंवा जे तुमचे येणारे स्टुडंट्स आहेत किंवा ज्यांना तुम्ही ईबुक विकणार आहे त्यांच्यासोबत स्कॅम करायचा नाहीये. हे सरळ सरळ प्रश्न आहेत. ओके, आता आपण पुढे जाऊया. 41 ते 50 असा प्रश्न आहे, ती सिरीज एकदा बघून घेऊया आणि ते खूप तुमच्यासाठी महत्वाचं असणार आहे, ज्याचं नाव आहे इन्कम, रियालिटी अँड माइंडसेट प्रश्न उत्तरे. सो आपण ते एकदा जाणून घेऊया. 41वा प्रश्न आहे की डिजिटल प्रोडक्ट बिझनेस मधून चांगले नक्की पैसे भेटतात का? तर मित्रांनो हो, खरंच डिजिटल प्रोडक्ट बिझनेस मधून खूप चांगले पैसे भेटतात. याच्यामध्ये तुम्ही किती पैसे कमवू शकता याची तुम्हाला देखील लिमिट माहित नाहीये. दिवसाला 1000 कमवू शकता, 10,000 कमवू शकता, 1,00,000 कमवू शकता, 10 लाख देखील कमवू शकता. जेवढे तुमचे डिजिटल प्रोडक्ट सेल होतील तेवढे तुम्ही पैसे कमवणार आहात. ओके, 42वा प्रश्न आहे किती दिवसात इन्कम सुरू होते? सो नीट पद्धतीने विचार करायला गेलं, मी ज्या पद्धतीने शिकवतोय ते जर तुम्ही इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला फक्त 10 ते 15 दिवस लागतात, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. 43वा प्रश्न आहे मंथली किती आपण कमाई होऊ शकते? सो मंथली तुमची कमाई जर दररोज तुम्ही 1 तास देत असाल तर मंथली तुमची कमाई 25 ते 30 हजारापेक्षा जास्तच नक्की होते. पण तेवढा तर कमीत कमी माइलस्टोन आहेच. दिवसाला 1000 जरी कमवले तरी महिन्याला तुम्ही 25 ते 30 हजार रुपये कमवता. 44वा प्रश्न आहे फेल्युअर रेट किती आहे? तर फेल्युअर रेट मित्रांनो जर बघायला गेलं तर याच्यामध्ये 90% जर बघायला गेलं तर फेल्युअर रेट नाहीये, 10% फक्त आहे. 99% 90% लोक आहेत त्याच्यामध्ये प्रॉफिटेबल राहतात. ते कसं? ते एक साधं सिंपल उदाहरण घ्या. समजा हे एक तुमचं डिजिटल प्रोडक्ट आहे, या डिजिटल प्रोडक्ट वरती तुम्ही काम करताय, हे डिजिटल प्रोडक्ट तुमचं बनवलंय, दुसरी गोष्ट लँडिंग पेज बनवलंय आणि तिसरी गोष्ट तुम्ही अट्रॅक्टिंग क्लायंट्स म्हणजे लोकांपर्यंत पोहोचताय. जर लोकांपर्यंत पोहोचत असाल तर का नाही तुमचे सेल्स येणार सांगा बरं, टार्गेटेड लोकांपर्यंत. त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला फेल्युअर रेट खूप कमी प्रमाणात आहे. 45वा प्रश्न आहे रोज किती वेळ द्यावा लागतो? मित्रांनो तुम्ही रोज फक्त 1 तास दिला तुमचा मोबाईल, इंटरनेट आणि तुमचा 1 तास तरी खूप झालं. 46वा प्रश्न आहे जॉब सोबत हे करता येतं का? तर मित्रांनो हो, नक्कीच जॉब सोबत तुम्ही हे संपूर्ण गोष्टी आहे त्या करू शकता आणि याच्यामधून चांगल्या पद्धतीने फायदा देखील घेऊ शकता. 47वा प्रश्न आहे गावाकडून हा बिझनेस करता येतो का? सो मित्रांनो बघा, इथे कोणत्याही प्रकारचा गाव किंवा शहर असा फरक पडत नाही. तुम्ही गावामध्ये राहत असला तरी चांगले पैसे कमवू शकता, शहरामध्ये राहत असला तरी पैसे कमवू शकता. फक्त याच्यामध्ये एकच शर्त आहे, ती म्हणजे तुमच्याकडे मोबाईल पाहिजे, चांगलं इंटरनेट कनेक्शन पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे डेली 1 तास वेळ पाहिजे. याच्या 3 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने डिजिटल प्रोडक्ट बिझनेस करू शकता. ओके, 48वा प्रश्न आहे कॉम्पिटिशन खूप आहे का? तर मित्रांनो याच्यामध्ये कॉम्पिटिशन असं काही जास्त नाहीये. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला कॉम्पिटिशन दिसलं, कॉम्पिटिशन दिसायला लागलं तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिसत नाही आणि जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिसायला लागली तर तुम्हाला कॉम्पिटिशन दिसत नाही. हे मी जे वाक्य सांगितलंय ना ते एकदा नीट लक्षात ठेवा. डिजिटल प्रोडक्ट बिझनेस असो किंवा कोणताही बिझनेस असो त्याच्यामध्ये हे वाक्य तुम्हाला नेहमी कामाला येईल. 49वा प्रश्न आहे कन्सिस्टन्सी नसेल तर काय होईल?
तर मित्रांनो, कन्सिस्टन्सी नसेल तर तुमचा डिजिटल प्रोडक्ट बिझनेस जो अशा पद्धतीने चाललेला आहे तो अशा पद्धतीने डाऊनफॉल मध्ये जाईल. त्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवणं खूप गरजेचं आहे आणि स्वतः तुम्ही कन्सिस्टंट राहणार आहेत. मी असं का म्हणतोय ते पण डंके की चोट पर, कारण एकदा पैसा यायला लागला, माणसाला पैसा दिसायला लागला की माणूस खूप चांगल्या पद्धतीनं त्या गोष्टीवरती काम करायला सुरुवात करतो. त्यामुळे कन्सिस्टंट नक्कीच राहा. आणि आता सगळ्यात महत्वाचा आणि 50वा प्रश्न आहे तो म्हणजे लॉंग टर्म मध्ये हा बिझनेस सेफ आहे का? तर 100% नक्की लॉंग टर्म मध्ये हा बिझनेस पूर्णपणे सेफ आहे. फक्त आपल्याला बघायचं आहे की मार्केटमध्ये ट्रेंड कोणता चालू आहे, मार्केटमध्ये लोकांना कोणता प्रॉब्लेम येतोय, त्या प्रॉब्लेमचं आपण सोल्युशन कशा पद्धतीने देऊ शकतोय ते बघायचं आहे. जसं की एक एक्झाम्पल देतो, इंस्टाग्रामवरती फॉलोअर कसे वाढवायचे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझी ईबुक घ्या. लोक घेतील का नाही सांगा? लोक नक्कीच ईबुक घेतील. मग त्या ईबुक मध्ये संपूर्ण माहिती दिलेली असणार आहे. मग ती ईबुक मी 99 रुपयाला ठेवू द्या, 199ला ठेवू द्या, 299ला ठेवू द्या किंवा 999ला ठेवू द्या, लोक ती ईबुक नक्की घेणार. का घेणार माहितीये? कारण त्यांचा प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होतोय. मित्रांनो, आतापर्यंत तुमच्या संपूर्ण 50 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. अगदी मला इथे घाम देखील आलेला आहे एवढ्या प्रश्नांची उत्तरं देईल. आता तुम्हाला एक बोनस असं गिफ्ट देतो. ते काय आहे ते एकदा नीट ऐका. मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण डिजिटल प्रोडक्ट म्हणजे काय, डिजिटल प्रोडक्ट बिझनेस कसा चालतो, डिजिटल प्रोडक्ट बिझनेस मधून कसे पैसे येतात याबद्दलची थोडीफार आयडिया तर तुम्हाला इथे कळाली असेल आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे क्लिअर झाली असतील, बरोबर? पण जर तुम्हाला खरंच डिजिटल प्रोडक्ट बिझनेस करून त्यामधून खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवायचे असतील ना, तर यस, मी तुमचं वेलकम करतो आपल्या डिजिटल प्रोडक्ट बिझनेसच्या वेबिनारमध्ये. तो संपूर्ण वेबिनार 90 मिनिटाचा असणार आहे, एकदम फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे आपल्या मराठी बांधवांसाठी. त्यामुळे तो वेबिनार जॉईन करा. वेबिनार जॉईन कसं करायचं? एकदम सोपं आहे. खाली इथे लिंक दिलेली असेल व्हिडिओच्या खाली, जॉईन फ्री वेबिनार, त्या लिंकवरती क्लिक करा, वेबिनारला रजिस्टर करा, जी डेट दिसेल त्या डेटला वेबिनार जॉईन करा आणि संपूर्ण वेबिनार बघा. या वेबिनारमध्ये तुम्ही काय शिकणार आहात? पहिली गोष्ट म्हणजे डिजिटल प्रोडक्ट साठी बेस्ट, एकदम टॉप लेवलचा डिजिटल प्रोडक्ट कशा पद्धतीने निवडायचा. दुसरी गोष्ट म्हणजे डिजिटल प्रोडक्ट निवडल्यानंतर तुम्हाला त्याच्यासाठी लँडिंग पेज कशा पद्धतीनं बनवायचं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे डिजिटल प्रोडक्ट सेल्स आणण्यासाठी क्लायंट कशा पद्धतीने आणायचे, त्याचे संपूर्ण सिक्रेट मेथड आहेत, त्या मी तुम्हाला वेबिनारमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आपला वेबिनार जॉईन करायला अजिबात विसरू नका. त्याच्यासोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एकदा लाईक बटन नक्की दाबा आणि त्याच्यासोबतच खाली सबस्क्राईबचं बटन असेल लाल कलरचं, त्याला तोडा फोडा काहीही करा पण ते ग्रे झालं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.